नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। 32 शिराळा या गावात नागपंचमी उत्साहात साजरी। उचगाव येथे एटीएम फोडीचा प्रयत्न करणारे जेरबंद। यंत्रमाग कामगार मंडळाबाबत मंत्रालयात महत्त्वाची बैठक आणि अखेर जिल्हा बँकेची प्रारूप यादी प्रसिद्धीची तारीख जाहीर। बातमीपत्रात आपलं स्वागत। 32 शिराळा हे गाव नागपंचमीसाठी जगप्रसिद्ध आहे। या गावचा प्राचीन इतिहास जर आपण पाहिला तर या गावात जिवंत नागांची पूजा केली जात असे। परंतु 2002 मध्ये निघालेल्या शासनाच्या आदेशानुसार या ठिकाणी जिवंत नागाची पूजा करण्यावर शासनाचे काही प्रतिबंध आले आणि तेव्हापासूनच या ठिकाणची जिवंत नागाची पूजा बंद करण्यात आली। आता 32 शिराळा येथील प्रसिद्ध गोरक्षनाथ मंदिर या ठिकाणाहून नागदेवताची पालखी निघते। 32 शिराळा या गावातील महाजन परिवाराचा मान असणाऱ्या घरामध्ये ही पालखी वाजत गाजत गोरक्षनाथ मंदिरापासून ते सोमवार पेठ गुरुवार पेठ असा प्रवास करीत अंबाबाई मंदिरापर्यंत येते आणि त्यानंतर अंबाबाई मंदिरात आरती होऊन मानाचा परिवार असणाऱ्या महाजन परिवारामध्ये ही नागदेवता विसावतात। आजही नागपंचमी निमित्त 32 शिराळा या गावात अगदी वाजत गाजत नागदेवताची पालखी निघाली। यावेळी शिराळा तहसीलदार गणेश शिंदे, श्रेयश महाजन, नगराध्यक्ष सुनीता निकम आणि उपनगराध्यक्ष विजय दळवी तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। 32 शिराळा हे गाव जगभरामध्ये जिवंत नागांची पूजा आणि नागपंचमी या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे। इसवी सन 12व्या शतकात जेव्हा गुरु गोरक्षनाथ महाराज 32 शिराळामध्ये वास्तव्याला होते त्यावेळी महाजन कुटुंबीय इथं भिक्षा मागायला गेलेले असताना नागपंचमीचा दिवस असल्यामुळे भिक्षा वाढण्यास थोडी उशीर झाला। म्हटल्यावर महाराजांनी त्यांना उशीर झाल्याचं कारण विचारलं असतं त्या माई म्हणाल्या की मी मातीच्या नागांची पूजा करत होते कारण की आज नागपंचमीचा दिवस आहे। त्यावेळी महाराजांनी विचारलं की तुम्ही जर इथं जिवंत नागांची पूजा कराल का। यावर त्या माईंनी असा होकार देताच त्यांनी आपल्या सिद्ध मंत्रांनी तिथं नाग जिवंत करून तिथं माईंनी त्या जिवंत नागाची पूजा केली। या परंपरेपासून इसवी सन 12व्या शतकापासून शिराळामध्ये जिवंत नागांची पूजा करण्याचा अखंड परंपरा चालू होती। इसवी सन 2002 मध्ये या परंपरेवर शासनाच्या अंकुशामुळे काही अडचणी आलेल्या आहेत आणि जिवंत नागांची पूजा करण्यास सक्त मनाई घालण्यात आलेली आहे। 2013 पासून तर पूर्णतः या सणावर आमच्या बंदी घातलेली आहे। आज आपण बघू शकता की कोरोना काळ असेल किंवा बंदी असेल यामुळे पूर्ण या पालखीला येणारं सर्व गाव जे पालखीला येत होतं त्याची संख्या आज 10 किंवा 12 माणसं 15 माणसांवर येऊन पोहोचलेली आहे। उसगाव येथील एका बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 सराईत चोरट्यांना गांधीनगर पोलिसांनी अटक केली आहे। यापैकी संशयित सचिन गवळी याच्या नावावर 1 खून, 2 दरोडे, 2 जबरी चोरीचे तर 4 घरफोडी, 1 दुखापत असे एकूण 15 गुन्हे दाखल आहेत। सचिन दत्तात्रय गवळी, राहुल राजेश माने, चंद्रकांत शशिकांत तळकर अशी या संशयितांची नावे आहेत। त्यांच्याकडून पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील ट्रॅकच्या बॅटरी चोरी, उचगावातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न आणि राजेंद्रनगर येथील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलीस उपाधीक्षक RR पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील माळगे उपस्थित होते। यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय। या मंडळामध्ये यार्न बाइंडिंग कामगारांचा समावेश करण्याबाबत बुधवारी सकाळी 11 वाजता मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांच्या प्रयत्नाने ही बैठक होत आहे। याबाबतचा आदेश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलाय। बैठकीसाठी राज्यातील सर्व वस्त्रोद्योग केंद्रातील विद्यमान मंत्री, आमदारांसह 2 संघटनेची प्रतिनिधी व संबंधित सर्व अधिकारी यांना निमंत्रित केलं आहे। बांधकाम कामगारांच्या धर्तीवर यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। याबाबत अनेक वेळा चर्चा झाली आहे, पण प्रत्यक्षात मंडळ स्थापन करण्याबाबत ठोस कृती शासन पातळीवरून झालेली नाही। या संदर्भात लवकरच व्यापक बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची घोषणा इचलकरंजीतील एका कार्यक्रमात कामगार मंत्री मुश्रीफ यांनी केली होती। त्यामुळे यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेला वेग आला आहे। यंत्रमाग उद्योगात वायडिंग उद्योगालाही महत्त्व आहे। या उद्योगात शहरामध्ये सुमारे 2000 कामगार कार्यरत आहेत।
जिल्हा बँकांच्या निवडणुकीवरील स्थगिती राज्य सरकारने उठवल्यानंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 3 सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय राज्य सरकार निवडणूक प्राधिकरणाच्या बैठकीत घेतला। दरम्यान राज्यातील 15 जिल्हा बँकांच्या निवडणुका होत असून काही विभागीय सहनिबंधकांकडे 2 पेक्षा जास्त जिल्हा बँकांच्या मतदार यादीचे काम असल्याने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी होणारा उशीर गृहीत धरून 3 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे। केडीसीसी साठी ठराव संकलनाची प्रक्रिया यापूर्वी संपली आहे। बँकेच्या एकूण 11,448 सभासद संस्थांपैकी 8,500 संस्थांचे ठराव दाखल झाले आहेत। आजपासून दाखल झालेल्या संस्था ठरावांची छाननी सुरू झाली। कोल्हापूर विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्हा बँकेचा समावेश आहे। या तिन्ही बँकांच्या विद्यमान संचालक मंडळांची मुदत मे 2020 मध्ये संपली आहे। या तिन्ही बँकांच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मे 2020 मध्ये संपली आहे। त्यामुळे या तिन्ही बँकांच्या प्रारूप मतदार याद्या 3 सप्टेंबर रोजीच प्रसिद्ध होतील। चित्रपटांच्या चित्रीकरणानिमित्त कानावर पडणारा लाईट कॅमेरा ॲक्शन असा आवाज असो किंवा अरे तिसरी घंटा कधी वाजणार, बेंगेतून नाट्यगृहात झालेल्या गर्दीचा कानोसा तरी घ्या, हे शब्द कानावर पडून 1.5 वर्ष उलटले। नाट्यगृहे बंद आहेत, रंगकर्मींची उपासमार सुरू आहे। इथे कोणाला मदतीची अपेक्षा नाही, आम्हाला पॅकेज नाही, कलेच्या जीवावर आपला उदरनिर्वाह करण्यास आम्ही सक्षम आहोत। सगळे व्यवहार सुरू झाले, मग नाट्यगृहांचा पडदा बंद का, असा सवाल रंगकर्मी करत आहेत। कोरोनाने अर्थव्यवस्था कोलमडली, त्याचा फटका कला क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसला आहे। महाराष्ट्रात हिंदी मराठी चित्रपट मालिकांमध्ये काम करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे। अभिनयाबरोबर निर्माता दिग्दर्शकांपासून ते स्पॉट बॉय पर्यंत अनेकांचा उदरनिर्वाह हा चित्रपट व नाट्य क्षेत्रातील निर्मितीवर होत असतो। कोरोना काळात चित्रीकरण स्टुडिओ व रंगभूमीवर शुकशुकाट पसरला आहे। कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षापासून चित्रपट मालिका नाटकांवर बंदी असल्याने अनेक रंगकर्मींवर उपासमारीची वेळ आली आहे। मनोरंजन क्षेत्रातील निर्बंधाने या क्षेत्रातील हजारो कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे। प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ घालून मनोरंजन करणाऱ्या कलाकार व तंत्रज्ञानांवर उपासमारीची वेळ आली आहे। सर्व क्षेत्रातील व्यवहार सुरू आहेत। सांस्कृतिक चळवळीमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होतो, पण शासनाने ही चळवळ बंद पाडली आहे। सध्या चित्रीकरणाला परवानगी दिली आहे, नियम घालून नाट्यगृह सुरू करण्यास काय हरकत आहे, असा सवाल रंगकर्मी विचारत आहेत। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। खमंग सुगंध चहुबाजू फिरी खवय्ये गिरी विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने करवीर तालुक्यात माळरान जमिनीमध्ये आडसाली ऊस लागणीच्या कामांना प्रारंभ झालाय। भुईमूग सोयाबीन पिकांच्या क्षेत्रामध्ये आडसाली ऊस लागणी करण्याची झुंबड उडाली आहे। शेतीमध्ये को 86-032, को 75-27, को 265 या ऊस बियाणांचा आडसाली ऊस लागणीकरिता शेतकऱ्यांनी वापर केला आहे। आडसाली ऊस लागणीची ऑगस्ट महिन्यात नोंदणी करण्यासाठी साखर कारखान्यांच्या विभागीय शेती कार्यालयात गर्दी उडू लागली आहे। कसबा बीड, महे, कोगे, बहिरेश्वर, सावरवाडी, गणेशवाडी, शिरोली दुमाला, बाचणी, आरे, महारूळ, सडोली दुमाला, हिरवडे आदी गावच्या परिसरात आडसाली ऊस लागणीच्या कामांना गती आली आहे। दरम्यान नदीकाठच्या परिसरात पुराच्या पाण्यामुळे भात पिके कुजलेली आहेत। पुराच्या गाळयुक्त पाण्यामुळे सऱ्या मुजलेल्या असल्याने या परिसरात ऊस लागणीची कामे थांबलेली आहेत।
उपनगर म्हटलं की पाणी समस्या ही कोल्हापूरसाठी नवीन बाब नाही. रामानंद नगर परिसर देखील याला अपवाद नाही. अनियमित, अशुद्ध आणि अवेळी येणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे रामानंद नगर परिसरातील नागरिक, विशेषतः महिला वर्गात प्रचंड नाराजी आहे. यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी रामानंद नगरमधील पाणी प्रश्नासाठी जल अभियंता श्री साळोखे यांना रामानंद नगर भागात प्रत्यक्ष पाहणीसाठी बोलावून समस्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. रामानंद नगर हे नेहमीच काहीतरी समस्येच्या माध्यमातून सातत्याने चर्चेत असणारा भाग आहे. स्वच्छता, गटर, रस्ते, दरवर्षी ओढ्याचे पाणी घरात येणे अशा समस्यांनी हा भाग ग्रस्त आहे. त्यातच कमी दाबाने पाणी पुरवठा, अवेळी पाणी पुरवठा होणे व अस्वच्छ पाणी पुरवठा होणे यामुळे महिला वर्ग त्रस्त आहे. म्हणूनच आज भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी जल अभियंता साळोखे यांना हा परिसर फिरवून दाखवून समस्या सांगितल्या. यावर जल अभियंता साळोखे यांनी येत्या 15 दिवसात पाणी पुरवठा नियमित सुरू करण्याबाबत आश्वासन दिले. यावेळी संदीप इंदुलकर, सर्जेराव शिंदे, अनिल भोई, ताजुद्दीन सिद्धनाळे, बाजीराव काटे, सचिन साळोखे, कृष्णात आतवाडकर, जयदीप मोरे याचबरोबर रामानंद नगर परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते. कोरोना महामारी आणि महापूर या संकटांना सामोरे जात थंडावलेल्या हातांना पुन्हा बळ आलं. यंदाच्या गणेशोत्सव सोहळ्यावर कोरोनाचे शासकीय नियमावलीचे निर्बंध असल्याने लहान गणेश मूर्तींना मागणी वाढत आहे. करवीर तालुक्यात घरगुती गणेश मूर्ती बनविण्याच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. कुंभार वसाहतीमध्ये घरगुती गणेश मूर्तींवर अंतिम हात फिरवण्याची मूर्तिकारांची घाई उडाली आहे. यंदा हे कोरोनाचे सावट गणेशोत्सवावर पडले. येत्या 10 सप्टेंबर पासून गणेशोत्सवास प्रारंभ होणार आहे. सार्वजनिक गणेश मूर्तींना शासकीय निर्बंध असल्याने लहान मूर्ती बनवण्याकडे मूर्तिकारांचा कल आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सव साधे पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमाकडे पाठ फिरवले आहे. लहान गणेश मूर्ती बसवण्यात येणार आहेत. सोशल डिस्टन्सचे कडक नियम पाळून गौरी गणपतीचा सण साधेपणे साजरा करण्यात येणार आहे. कुंभारवाड्यात घरगुती गणपतीच्या मूर्ती तयार करण्याची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. कोरोना व महापुराचा चांगलाच आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. परिणामी ग्रामीण भागात घरगुती गणेश मूर्तींच्या किमतीत दरवाढ होणार नसल्याने कुंभार कारागिरांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. वेळ झाली आहे बातमीपत्र तिथंच थांबण्याची. पुन्हा उद्या भेटूयात नवीन ताज्या बातम्यांसह. तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.